श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला सर्व काही असलेल्या चिंता समाप्त होण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहेत. देवावर विश्वास ठेव. माझी उपस्थिती तुमच्या बाजूने एक स्थिर आवरण आहे, जो प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास पाहतो. मी तिथे आहे. दूरचा खोटा देव नाही, तर एक प्रेमळ पिता म्हणून तुमच्या जवळ येतो आणि तुमच्यावर ती खूप काही मायेची फुंकर देतो. त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख विसरता, आनंदी होता, तुमचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण तुमची निवड करून मी तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे तुम्ही ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जेव्हा तुमच्या विश्वासावर तुम्ही दृढ ठेवा, कारण तुम्ही सहन करत असलेल्या कठीण परीक्षांचाही गहन हेतू समजून घेण्याची गुरुकिल्ली त्यात आहे. आज मी तुम्हाला वेढा घालणाऱ्या सर्व काही त्या सर्व त्रासांपासून मी मुक्त करायला आलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. संकटाच्या वेळी माझा धावा करू नका, कारण जर तुम्ही माझ्यावर विश्वासच दाखवला नाही, विश्वासच ठेवला नाही आणि माझे बोल ऐकले नाही, तर मी तुमची मदत कोणत्या प्रकारे करणार? जर तुम्ही माझे बोल ऐकाल, जर माझे वचन ऐकाल आणि त्या मार्गावर चालायला तयार असाल, तर तुम्हाला तुमच्या मार्गात तुमची प्रार्थना ऐकलेली जाणवेल. तुमचे सर्व काही प्रश्न सुटताना दिसून येतील. देव म्हणतात, बाळा, तुम्ही तुमच्या सांसारिक जीवनात इतके व्यस्त आहात की तुम्ही मी सांगितलेल्या संदेशाचे पालन करू शकत नाही. तुम्ही खूप काही जबरदस्त अशा आठवणींनी पोखरल्या जात आहात, ज्या आठवणी जुन्या आहेत, पण त्या तुमच्या मनाशी खूप काही वेदना देणाऱ्या आहेत. मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या वेदना देणाऱ्या दुःखद गोष्टी तुम्ही सोडून द्यावा, कारण काळ पुढे जात आहे. रोज नवीन परिवर्तन घडत आहे. रोज मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासाठी चांगले विचार करा, काहीतरी चांगले येण्याचा मार्ग शोधा, मग ते येत राहील. देव म्हणतात, तू ते कर्म कर मी जे तुला सांगत आहे. चांगल्या कर्मावर विश्वास ठेव, कारण चांगल्या कर्मातून निरंतर चांगलीच उत्पत्ती होत असते. जेव्हा आपण प्रार्थना आणि उपासनेत त्याच्याकडे वळतो, तेव्हा देव नेहमीच जवळ असतो. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमची सर्व काही काळजी घेत आहे. तो आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्या अपेक्षा आणि इच्छेपेक्षा जास्त देतो, कारण त्याचे आपल्या वचनानुसार तसे करण्याचे वचन दिले आहे. देवांच्या वचनावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है, अशक्यही शक्य होईल, कारण देव तुमच्या पाठीशी आहे. मी देव आहे, एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे. मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. माझा भाग आहेस आणि इतर सर्व लोक आहेत. आपण सर्व एकाचा भाग आहोत. प्रत्येक व्यक्तीचा तुमच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. जर तुम्ही इतरांसोबत चांगले वागाल तर तुम्हालाही ते चांगलेच मिळणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा केली तर त्या बदल्यात तुम्हाला दुखापत होईल. जर सर्व काही योगायोगाने किंवा एकट्याने घडले तर मी जगाचा प्रकाश आहे. देव म्हणतात, जेव्हा जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीच अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. तो अंधारापासून दूर होईल आणि माझा दिव्य प्रकाश प्राप्त करेल. जर तुमचा देवावर विश्वास असेल
तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही सुप्त इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मार्गाने ते सर्व पाठवत जे तुम्हाला हवे आहे. देव म्हणू शकतो याचा अर्थ असा आहे की त्याने आधीच तुम्हाला आमच्या पापापासून मुक्त केले आहे आणि आम्हाला त्याची मुले बनवले आहेत. परंतु तरीही आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनात ते जगले पाहिजे. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, त्याच्यावर अधिक प्रेम करू शकतो आणि त्याची अधिक चांगली सेवाही करू शकतो. तुम्ही जर स्वामी माऊलींची खूप काही नित्यसेवा करत असाल, नामस्मरण आणि खूप काही ध्यान करत असाल तर तुम्ही स्वामींचे नक्कीच प्रिय बाळ आहात. म्हणूनच स्वामींनी या संदेशापर्यंत आणल्याची तुम्हाला योजना केली आहे. तो आपल्यावर किती प्रेम करतो हे आपल्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून त्याने आपल्या जीवनात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानावे. देव हा काही दूरचा देव नाही जो फक्त स्वर्गात किंवा पुस्तकात अस्तित्व आहे, तर तो इथे आत्ता तुमच्या बाजूला आणि तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. देवाला जीवनात तुमचा सर्वात चांगला मित्र आणि भागीदार व्हायचे आहे आणि तो तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामी तुमच्या हाकेला नक्कीच धावतील याचा तुम्हाला प्रत्यय येईल. जर तुम्हीही स्वामी भक्त आहात तर होय देवा माझ्या हाकेला धावा असे टाईप करायला विसरू नका. देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देतील, तुमच्या अडचणी दूर करतील आणि तुमच्यासाठी सुखाचे मार्ग येऊ लागतील. देव म्हणतात, बाळा मी सर्व काळ तुझ्या आजूबाजूला आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत पुढे जा. तुम्हाला जगण्यासाठी शरीर दिले आहे, त्याचा उपयोग चांगल्या कार्यांसाठी करा. एखाद्याची मदत करण्यासाठी करा. कारण तुम्हाला जे काही आयुष्य प्राप्त आहे त्या आयुष्यात तुम्ही जर देवाकडून ती मदत प्राप्त करू इच्छिता तर तुम्हीही इतरांना काही मदत केली तर तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल. देवाला जीवनात तुमच्या सर्वात चांगला मित्र आणि भागीदार व्हायचे आहे आणि तो तुम्हाला आनंदी आणि खूप काही प्रेमळ बनवू इच्छितो. आपण आपले जीवन कसे जगले पाहिजे, मला योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट यातील फरक जाणून घ्यायचा आहे. देव म्हणतात, बाळा मी तुझ्यात ती हुशारी आणि ते सर्व काही दिलेले आहे. त्यामुळे तू आता निश्चिंत राहून पुढे जाण्याच्या योग्य झाला आहेस. मी तुला ते शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता तुला ते सर्व काही तुझ्या जीवनात वापरायचे आहे. तू जेव्हा हे संदेश ऐकतोस तेव्हा त्यावर विश्वास ठेव. देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. तुम्ही म्हणत असाल की मागे खूप काही काळ निघून गेला आणि मला ते प्राप्त झाले नाही, पण आता हे सर्व प्राप्त होत आहे. पण तेव्हा ती योग्य वेळ आली नव्हती आणि तुम्हाला ती योग्य वेळण्याची वेळ आली नव्हती हे जाणून घ्या. आज तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही आणि तुमच्या देवाने तुम्हाला दिलेले आहे, कारण तुम्हीही त्यात तुमच्या कर्तव्याने ते सर्व काही प्राप्त केले आहे. तेव्हा स्वतःवरही विश्वास ठेवा. आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी देवाची सेवा निरंतर करा, नामस्मरणही करा, कारण करता करविता तोच एक स्वामीनाथा. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचे मूल म्हणून तुमची पूर्ण क्षमता जगावी आणि या जगात शिस्त लावावी. तुम्ही जोपर्यंत आपण पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपण आपल्या जीवनात नेहमी परीक्षा आणि अडथळे अनुभवू शकतो, काही इतरांपेक्षा लवकर. परंतु गोष्टी कितीही कठीण झाल्या तरी लक्षात ठेवा की तुमचा जीवनासाठी देवाची योजना आहे. एक देव आहे, त्यानेच तुम्हाला आणि मला निर्माण केले आहे. जर तुम्ही देवांच्या योजनेवर विश्वास ठेवत असाल तर माझा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे असे टाईप करा. तोच आपल्यावर लक्ष ठेवतो आणि तोच आपल्यावर प्रेम करतो. आपण आनंदी राहावे
यासाठी तो आपल्याला आशीर्वादित करतो. तर येणारे आशीर्वाद स्वीकार करा, आनंदी राहा, दुःख कवटाळून बसू नका, दुःखाला सोडत चला, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. देवाचे आशीर्वाद येत आहेत, इच्छा पूर्ण केल्या जाणार आहेत. तुम्ही जर देवाला जाणण्यासाठी इथे आला आहात तर देव नक्कीच तुम्हाला ओळख देईल, काही संकेतही देईल आणि तुमच्यावर प्रेमही करेल, तुमच्या इच्छाही पूर्ण करेल आणि तुम्हाला हवे असलेले ते सर्व मिळेल. स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या ध्यानात राहा, स्वामींवर प्रेम करा आणि स्वामी तुमच्यावर प्रेम करतील. विश्वास ठेवा, तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, तुम्हाला मार्ग दाखवला जाईल. स्वामी माऊली तुमच्या हाकेला धावून येतील. तुम्ही जेव्हा नामाचा धावा कराल, स्वामींना हाका माराल, तेव्हा स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला ती योग्य मदत मिळवून देतील. विश्वास ठेवा, देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे. देवाचे प्रेमळ बोल तुम्ही या संदेशातून ऐकले आहे. ज्यांचा स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी लिहा, माझा देव महान, माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.